हॅलो नमस्कार, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वाती लिटलवर्ड. मार्केटला चाललं होतं आज, म्हटलं 6 वाजताच गेलो चांगलं, कारण खूप ऊन होतं बाहेर बी असं. आणि मुलं पण शाळेतून 1:30-2 वाजता येतात, तोंड वगैरे बांधून वगैरे सगळेच गेलोत, कारण एवढी प्रदूषण एवढं आहे ना बाहेर, भरपूर एवढं पूर्ण चेहरे काळे होते बाहेर गेल्याच्या नंतर. त्याच्यानंतर म्हटलं बघा, आणि एवढं गावाला जायचं आहे तर म्हटलं खरेदी थोडं झालं पाहिजे. आता कसं थोडंसं थंडीचे कपडे घेतले होते मुलांना, तर ते कसे जाड घेतो आपण. आणि त्याच्यानंतर आता उन्हाळा सुरू झाला आहे तर म्हटलं थोडेसे कॉटनचे वगैरे कपडे घेऊन यावं, म्हणजे कसं गावाला भरपूर कपडे खराब होतात आणि गरम पण होतं अशा जाडमध्ये कपड्यामध्ये. ते कसे थंडीचे कपडे होते, त्याच्यामुळे म्हटलं तर घेऊन यावं. आणि गावी पण माझे भाषे वगैरे असतात ना, तर मग त्यांना आता 1 वर्षातून मी 1 वर्ष जात नाही, तर घ्यायचे होते. इतकं ट्रॅफिक लागलं होतं बापरे. प्रत्येक जिथं 10-15 मिनटाचा रस्ता आहे ना, तिथं नाही का आम्हाला चांगलं अर्धा-पाऊण तास लागलं. इतकं ट्रॅफिक. आणि 6च्या नंतर कसं शाळा वगैरे, स्कूल बस वगैरे सगळं सुटतात, त्याच्यामुळं म्हणजे टाईम भरपूर लागतं. म्हटलं आधी तिथं कसं उल्हासनगरला झुडिओचं दुकान आहे ना, तिथंच गेले होते, कारण मला तिथले ना स्कर्ट जम्पर वेदिकल मला म्हणजे खूप दिवसापासून घ्यायचे होते. मी गेल्या वर्षी घेतलं होतं, पण ते खराब झाल्याच्यानंतर मी गेलेच नाही. आणि एवढंच मला चप्पल पण घेतली मी का, म्हणजे आणि हे पण घेतलं, ड्रेस वगैरे पण बघितले मी, पण मला नाही घेतले मी, कारण म्हटलं मला पूर्ण फुल ड्रेस घ्यायचे. फुल ड्रेस नव्हता, चपला भरपूर छान, लिपस्टिक वगैरे. मी स्पेशली ना लिपस्टिक आणि चप्पलसाठी जात असते झुडिओमध्ये. मला म्हणजे तिथलं छान आवडतं मला, चपला वगैरे असं छान भेटतात. म्हणजे मी फ्लिप घेतली तशी. मी तो पण व्हिडिओ शूट तुम्हाला दाखवणार आहे, मी काय काय खरेदी केली आहे. तर 499मध्ये छान कुर्ते होते. पण कसं गावी जायचं आहे तर ओढणीचे ड्रेस वगैरे कसं छान वाटतं, 4 चौघात उठायचं बसायचं. आणि आमचा कसं धंदा असल्यामुळं तर कंटिन्यू पब्लिक असतं, मग त्याच्यामुळं मी जरा थोडेसे ओढणीचे वगैरे ड्रेस घेतले. तिथं झुमके, ब्रेसलेट असे भरपूर अशी म्हणजे हे राहतं नेल पॉलिश वगैरे. माझ्या आधी माझी वेदिका बघत होती, म्हटली आई तुला काय काय घ्यायचं गं. म्हटलं नाही आम्हाला घ्यायचं आहे. लिपस्टिक घेतली मी एक 350 रुपयाची काही. आणि लाईट मी जास्त असे रेड कलर वगैरे नाही वापरत, पिंक पण असं थोडासा ना ब्राऊन म्हणजे कॉफी कलर टाईप थोडा तो शेड वापरते. आणि वरती गेल्याच्या वरती ना मुलांचे कपडे होते, तिथं पण घेतले मी मुलांना टी शर्ट वगैरे. मार्केटला पण गेलो होतो नंतर आम्ही, कारण कपडे जास्त घ्यायचे होते. आणि गावी माझ्या भाषेला त्यांना पण घेतली. मग मी इथूनच घेतली झुडिओमध्ये. मला टी शर्ट खूप आवडते. तर आल्याच्यानंतर आहे ना म्हटलं चांगला असं मस्त अशी खिचडी करत. आता एवढी दमलेली होती मी 2-3 तास चलून कंटिन्यू. आणि आल्याच्यानंतर आणि नेमकी सोमवार असल्यामुळं कसं मी ना स्वयंपाक हे नाही केला, बाहेर नाही जेवला. नाही तर बाहेरून जेवण करून यायचं होतं आम्हाला, पण उपवास असल्यामुळं कसं आपलं तिथं कसं हॉटेलमध्ये नॉनव्हेज वगैरे असतं, तर नको म्हटले. मग तर म्हटलं मला म्हणले नुसतं खिचडी भात लावते तरी चालेल, पण मी नाही का भाजी भाकरी सगळं केलं होतं, पण एवढं शूट घेतलं, कारण ते नाही शूट केलं. कारण 9 वाजता आल्याच्यानंतर मी 1 तासामध्ये स्वयंपाक केला. आणि थोडीशी खिचडी लावत म्हटलं, तांदळाची खिचडी भात स्पेशली त्यांना खूप आवडतं. त्याच्यानंतर आधी ना सुरुवातीला म्हणजे कुकर प्रत्येक गृहिणीचा आपलं हेच तर प्रॉब्लेम असतं, कुकर तापत नाही. उभा राहायचं किचनमध्ये अर्धा मिनटं तरी, उभं राहावंच लागतं 15-20 सेकंद तरी. आणि कांदा वगैरे आधी सुरुवातीला कांदा टाकायचा मी ना, खोबरं, कांदा, हे खोबरं आणि लसूण अद्रकची पेस्ट पण थोडीशी करीत असते, म्हणजे त्यांनी टेस्ट येते. आता ही माझ्या आत्याकडून मी खिचडी भात शिकली होती. मी ना आत्या आमच्या अशा कामाला गेल्या ना, अशी मी सगळं कापून वगैरे ठेवणार, फक्त त्यांना आलं ना फोडणीला टाकायच्या त्या. आणि मी त्यांच्याकडूनच खिचडी भात शिकला. आणि माझ्या मोठ्या भावाला त्यांना म्हणजे माझ्या चुलत्याचा मुलगा आणि त्याला स्पेशली माझ्या हातचा खिचडी भात खूप आवडतो. हे कांदा परत आल्याच्यानंतर आहे ना, ही खलासणी मी त्याच्यामध्ये ॲड करणार आहे. आता टाकली मी त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर आहे ना नंतर मग मसाले वगैरे सगळ्यात लास्ट टाकायचे, कारण मसाला आपले जळून जाते तर. म्हणजे त्याच्यामुळे ना आधी सगळ्या भाज्या वगैरे टाकून घ्यायच्या. म्हणजे खूप टेस्टी खिचडी भात झाला होता. त्याच्यामध्ये आपल्याला पापड वगैरे मी तळीत असते असं खिचडी वगैरे. आता कसा वाटाण्याचा पण सीजन संपत आलेला आहे, तर भरपूर असे वाटाणे टाकणार आहे. शेंगदाणे, वाटाणे, फ्लावर वगैरे नाही आवडत मला इतकं, पण वाटाणे, शेंगदाणे, बटाटा, टमाटा असं भरपूर असं टाकणार आहे. कोथिंबीर, कढीपत्ता टाकत असते. म्हणजे मसाला भात म्हणलं, सगळा मसाला वस्तू असल्यानं छान लागतो. थोडंसं टाकल्याच्या नंतर त्याची टेस्ट नाही लागत खिचडी, आपला साधा भांढरा भात नाही.
आणि आपण जो साठवणीचा मसाला असतो ना वर्षभराचा तो टाकायचा. मी काही जास्त बिर्याणी मसाले वगैरे नसते टाकत, कारण मला तो आवडतच नाही ते बिर्याणी वगैरे मसाले. तर मला ना असं वेगळाच येतो. आणि माझ्या मम्मीने मला हा मसाला दिलेला आहे, म्हणजे तरी पण अजून अर्धा डब्बा आहे, कारण मी मसाल्याचे पदार्थ जास्त खात नाही, कारण यांना खूप ॲसिडिटी होऊन जाते ना त्याच्यामुळे. तर ते सुटेपर्यंत आता हा भात मी परतून घेते. एवढा टेस्टी होतो ना त्याच्यामध्ये. भजी वगैरे असं जर चांगलं असतं ना, मी तर करत असते कधी. आता तर उन्हाळ्याचं तर एकतर नाही ना जेवण वगैरे जात नाही, तर आपल्याला पण असं म्हणजे माणूस जास्त पाणीच पितं जास्त उन्हाळ्यामध्ये. तर दह्याचं असं प्रमाण आपलं ताक मठ्ठा कधी कोशिंबीर असं केलं ना, तर संध्याकाळी नाही हे खाऊशी वाटत. कोशिंबीर वगैरे नाही खायला पाहिजे, कारण आपल्याला नंतर ॲसिडिटीचा त्याचा चांगलं नसतं, आपल्या प्रॉब्लेम होतो ॲसिडिटी वगैरे होता. तर संध्याकाळी नाहीच खायचे शक्यतो आंबट पदार्थ. मी तर बडवीत पण नाही संध्याकाळी, नाही कढी पण नाही कधी, काहीच नाही. आणि त्याच्यानंतर तर उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये तांदूळ वगैरे असे टाकून दिले. एवढा सुंदर खिचडी भात झाला होता ना ताईंनो, खूप मस्त झाला होता. नाही मला स्पेशली कुकरमधला खिचडी भात जास्त आवडतो, कारण ना त्याच्यामुळे असं गरम गरम खायला तूप वगैरे टाकून ना खूप छान लागतो. तरी पण माझ्याकडे आता गावात तूप मी तर आल्यापासून करीत नाही, कारण दूध एवढं काय खास येत नाही आमचे. आणि तिकडं उल्हासनगर होते तेव्हा खूप छान दूध यायचं. आणि बघू शकता काय सुंदर असा कलर आला होता. त्याच्यानंतर थोडंसं अशी उकळी येऊन द्यायचं, नाही तर नाही ना सुरुवातीलाच एकदम नाही टाकायचं. मिठा आपलं पीठ आणि मीठ कधी पण आहे ना खिचडी भातामध्ये वरतून कधी घ्यायचं नाही. टाकताना बरोबर थोडा अंदाज आपला टाका आला पाहिजे. आता एवढ्या वर्ष स्वयंपाक वगैरे करतो, तर आपल्याला पण अंदाज कळला पाहिजे तोपर्यंत. म्हणजे कसं एकदा मीठ जर नंतर किती घेतलं ते मिक्स होत नाही, आणि वरतून मीठ खाल्लेलं पण चांगलं नसतं, कारण आपण जास्त मीठ जर घेतलं तर आपले हाडं पण ठिसूळ होतात. त्याच्यामुळे ते काही जास्त नसतं मीठ खाल्लेलं, काही चांगलं नसतं. मिठाचे तोटे भरपूर येतं म्हणजे, आणि त्याचे फायदे बी, कारण जर जेवणात जर मीठ नसेल तर त्याला काही टेस्ट नाही. इकडं तोपर्यंत मी तेल तापत ठेवलं होतं इकडं, बघा शकता. आणि माझ्या सासूबाईने आम्हाला नाचणीचे पापड दिलेत, एवढे सुंदर आहेत ना बापरे. फुलं कशा म्हणजे असे एवढे होते एकदम, टाकल्याबरोबर तुम्ही बघितलं ना एकदम टाकल्याबरोबर लगेच फुलतात, म्हणजे त्यांना असं. आणि तेल पण जास्त पित नाहीत काही नाही, एवढी टेस्ट एकदम कुरकुर कुरकुर असे छान. मुलांनी तर माझ्या आहे ना, आणि माझ्या शेजारच्या मैत्रिणीचे मुलं होते त्यांनी तर पूर्ण ताटच घेतलं जेवताना. मी तुम्हाला दाखवते नंतर. म्हणजे त्यांना पण मुलांना असं कसं घरात मी आल्याच्यानंतर त्यांना देत असते सर्वांना असं काही ना काही खायला. आणि बाहेरचं खाण्यापेक्षा बघा किती फुलते, ते एवढे सुंदर आहेत ना. तांदळाचे पापड कसे असतात तसेच आहेत नाचणीचे पापड. आणि आमचा खूप मोठा असा बिझनेस आहे का तांदळाचे पापड वगैरे. आम्ही सगळं कुरडया खारी खोबरं सगळं आमच्या असं गावी असतात. मी तर गावी जाणार आहे सीजनमध्ये ना आमच्या, मग तुम्हाला दाखवेन मी आम्ही काय काय करतो. तर तुम्हाला पाहिजे असेल ना तर मला सांगा तुम्ही नक्कीच, की म्हणजे तुम्हाला हे करायचं असेल तर. म्हणजे मी कसं तुमची ऑर्डर मी कुरिअरनी झालं तर मी कुरिअरनी पाठवून देऊ शकते. आणि ह्याचा बी हुलगे वगैरे बाईने आमच्या भरपूर थंडीच्या दिवसात आणले होते, कारण हुलग्यामध्ये कसं शेंगोळे वगैरे जास्त खातात आपण, खूप टेस्टी असतात. कारण हुलगे कसे गरम असल्यामुळे ना त्याचे शेंगोळे वगैरे खायला पारंपरिक रेसिपी ही शेंगोळ्याची मी आता करीत असते कधी कधी. पण गावी गेले शक्यतो करणं होतं, कारण इकडे एवढे शेंगोळे थोडे नाही भेटत आपल्याकडे, म्हणजे फुलगे नाही भेटत. त्याच्यामुळे ना तिकडे गेल्याच्या नंतर आमच्या बाई भरपूर असे ठेवतात. मला तर भरपूर असे त्यांनी विकले पण. आणि मस्त अशी यशला दही थोडंसं भात वगैरे सगळं दिलं त्याला. त्यात दह्याशिवाय तो खात नाही, आम्ही नाही खात, पण त्याला दहीच लागतं पापडा वगैरे त्याच्यानंतर. म्हटलं थांब तुला देते ताटा